महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांवर जो पोवाडा लिहिला त्यामध्ये त्यांनी कुळवाडी भूषण असा शब्द वापरला. कुणबी हे दूषण नाही तर भूषण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे स्पष्टपणे. शेतकऱ्याचा आसूड त्यांनी ज्या प्रकारे ओढलेला आहे, त्याच्या वेदना मांडलेल्या आहेत, त्याच प्रकारच्या वेदना आजही होतात आहे. आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे एक नवं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलं आहे. छत्रपती शिवरायांची आज जयंती साजरी करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे सांगितलं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत. आणि जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्यांचं काय असा प्रश्न केलेला आहे. आणि परवा 21 फेब्रुवारीला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, आंदोलन त्याप्रमाणे पुढे नेऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती, हे चॅनल आधी सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा की ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये ह्या मराठा आंदोलकांना सामोरे गेले आणि त्यांनी गोड बातमी दिली, त्या गोड बातमीमध्ये त्यांनी जो राजपत्रित मसुदा मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये ठेवला, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मागण्या त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मान्य केलेल्या. त्यांनी भले पितृसत्ताक वगैरे असे काही शब्द वापरले, परंतु सगळे सोयऱ्यांचाही विचार केला जाईल असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं. सरसकट आरक्षण आम्ही त्या अर्थाने देऊ असं म्हटलं होतं. मग ते अनेक आकडे त्यांनी घोषित केले. 57 लाख कशा नोंदी सापडल्या संदीप शिंदे समितीला, मग आता ते कसे दिले जाणार आहेत, आत्तापर्यंत किती दिले गेलेले आहेत, गावामध्ये कशा पाट्या लावल्या जाणार आहेत वगैरे, ते त्यांनी सगळं म्हटलेलं आहे. मग त्यांना सगळं मराठा आरक्षणाचं श्रेय मिळू नये यासाठी मग पुन्हा कसं आहे की कमळाबाईच्या गोटातून मोठं राजकारण सुरू झालं. मग आता ते इतक्या टोकाला गेलेलं आहे ते राजकारण की आता उद्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री जरूर बोलतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं हे ठराव पास करतोय वगैरे असं सगळं सांगितलं जाईल. परंतु बारीक अशी पाचर मारली जाईल की म्हणजे काय की सगळे सोयरे सोडून बोला अशी ती पाचर आहे. मग आता सगळ्याच पक्षांमध्ये कुणबी ओबीसीचे नेते ते अर्थातच विरोध करणार त्या गोष्टीला, सगळे सोयरे जर मुख्यमंत्र्यांनी आणण्याचा प्रयत्न केला तर. पण मुख्यमंत्री देखील हे आधी राजकारणी आणि मग मुख्यमंत्री येते, परंतु खरं तर त्यांनी आधी मी मुख्यमंत्री आहे याचं भान ठेवलं पाहिजे. आणि ते त्या अर्थाने भान ठेवणारे नेते आहेत. निदान हे गरजवंत मराठ्यांना तो विश्वास त्यांनी काही काळ दिलेला आहे असं दिसतंय. त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये जे आंदोलन झालं तेव्हापासून त्या अर्थाने त्या आंदोलकांना त्यांनी गोंजारलेलं आहे, आपला प्रोटोकॉल सोडून त्यांना वागवलेलं आहे. मग आता ज्या वेळेला सभागृहामध्ये ते सगळी याच्यावर चर्चा होईल त्यावेळेला त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होणार. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय सांगणार आहेत की आपली त्यांची दोन्हीकडून अडचण आहे, कारण वर जे त्यांची अदृश्य शक्ती महाशक्ती जे म्हणतीये त्यानुसार त्यांना वागावं लागणार आहे. इकडे देवेंद्र फडणवीस यांनी जसं ओबीसी हे आमच्या DNA मध्ये म्हटलेलं आहे, त्यामुळे ते जे काय म्हणतील की तुम्ही जसं आम्ही आरक्षण दिलं होतं देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असताना त्या प्रकारचं आरक्षण, फक्त बदल काय त्याच्यामध्ये की नवीन मागास आयोगाचा अहवाल जो काही 23 जानेवारी ते 2-3 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आला सर्वे, 2.5-3 कोटी घरांना भेटी देण्यात आल्या आणि लगेच काही दिवसांमध्ये तो अहवाल देखील तयार झाला. मग तो नेमका खरंच एवढ्या घरांना भेटी दिल्या का वगैरे त्याच्यावर खूप प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. जसं ते मेसराम नावाचे एक सदस्य बाहेर पडले, त्यांनी स्वतः अनेक प्रकारच्या शंका उपस्थित केलेल्या आहे. ते बाहेर पडले म्हणण्यापेक्षा त्यांना बाहेर काढलेलं आहे. तर सुनील शुक्रे यांनी तो अहवाल दिलेला आहे. आता तो अहवाल समोर ठेवून आरक्षण दिलं जाणार आहे. आता ते 10% दिलं जाईल, 12% दिलं जाईल, किती टक्के दिलं जाईल. मग त्याच्याशिवाय मूळ जो प्रश्न आहे, जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये जो मसुदा ठेवला होता तो समोर ठेवून आता ते सभागृहामध्ये काय सांगतील. मनोज जरांगे पाटील हे तार स्वरामध्ये जे विचारतात ते वारंवार सगळे सोयऱ्यांना दूर करून चालणार नाही आरक्षणाच्या संदर्भामध्ये, आणि ओबीसी मधूनच ते दिलं पाहिजे, त्यांचा तो हक्क आहे.
हैदराबाद गॅझेट आहे, बॉम्बे गॅझेट आहे, सातारा गॅझेट आहे, सगळ्याचा तुम्ही ते विचार केला? हे वारंवार ते का सांगत आहेत की हे न्यायालयामध्ये जसं आधीचं टिकलं नाही, 50% मर्यादा ओलांडल्यामुळं तसंच याचं होणार. मग ती भीती डोळ्यासमोर ठेवून मनोज जरांगे पाटील यांनी हा कुणबी समाजातूनच द्या, ओबीसी समाजातूनच कुणब्यांना द्या असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ तो आहे. मग ते आता इतक्या सहजासहजी हा काही तिढा सुटण्यासारखा नाही, त्याच्यामध्ये अनेक पद. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सभागृहात असं सांगू शकतात, जरांगे पाटलांचं त्यांना एकदम नाकारून पण चालणार नाही. मग मधला एक काय मार्ग काढता येणार आहे ते असा काढू शकतात की आपण काय सर्व सदस्य, सर्व पक्षांचे सदस्य मिळून आपण एक समिती नेमू. मग जो राजपत्रित मसुदा तुमच्या हातामध्ये ठेवलेला आहे त्याच्यामध्ये 16 तारखेपर्यंत जेवढे काही हरकती आलेल्या आहेत त्या हरकतींचा आकडाही तो काहीतरी 4 लाखाच्या वर गेलेला आहे. मग आता त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे, त्याची चाचपणी केली पाहिजे, त्याची सगळी स्क्रुटिनी केल्यानंतरच आपण त्याविषयी काहीतरी ठरवू शकतो असं सांगितलं जाऊ शकतं मुख्यमंत्र्यांकडून. आणि मग तो जो प्रश्न आहे तो अनेक महिने पुढे पेंडिंग ठेवला जाऊ शकतो. आणि तोच नेमका राजकीय डाव जो ऐकायला म्हणजे मनोज जरांगे पाटील हे आता हे काही एवढे साधे, त्यांना पूर्ण आहे कधी शिव्या घालायच्या, आई बहिणीहून कधी ठोकायचं आणि कधी कायद्याची भाषा वापरायची, कधी योग्य गोष्टीचे कागदपत्र सादर करायचे, आंदोलन कधी तीव्र गतीला न्यायचं, कधी सावध व्हायचं, कधी उपोषण करायचं, कधी तारखा द्यायचं, या बाबतीत ते हुशार झालेले आहे. मग जसं आता पृथ्वीराज चव्हाण जे काँग्रेसचे ज्येष्ठ अभ्यासू नेते ते त्यांनी असं पकडलेलं आहे सरकारला कुंडीमध्ये की तुम्ही जर मसुदा तयार करताय मग तुम्ही ती अधिसूचना काढताय, मग आता तो अध्यादेश काढणं ही ते तुमचं काम आहे. मग आता हरकतीचा विचार तुम्ही किती दिवस अजून करणार आहात आणि तुम्ही किती वेळ नेमका मागून घेणार आहात, तर तुम्हाला ते द्यावंच लागणार आहे असं म्हणून ते विरोधक ते त्यांची कोंडी करू शकतात महायुतीची. असं ते एक याच्यामध्ये गोष्टी होणार आहे. आरक्षण तर दिलं जाणार आहे, ठराव 100% होणार आहे, कारण लोकसभा निवडणुकी जाहीर सभामधून काय बोंबा मारणार आहेत. तर हे मग कसं आहे की आता हा जो मनोज जरांगे पाटील नेहमी जे म्हणायचे किंवा म्हणतात की ट्रॅप लावलेला म्हणजे तो कसा सोशल मीडियातून काही लोकांनी त्यांच्या विरुद्ध बोलणं, मग मराठा समन्वयक जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मधल्या काळामध्ये सगळे जे आलेले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, याच्यामध्ये कुणाच्याच भूमिकेमध्ये अजिबातच तथ्य नाही असं म्हणता येणार नाही, कारण की गुंता तो एवढा मोठा झालेला आहे की ज्याच्या हाती जे लागेल त्यांनी तसा त्याचा अभ्यास केलेला आहे. मग 96 कुळं काय, अमुक काय, तमुक काय, हे सगळं झालेलं आहे. आणि हे सगळे जे प्रश्न काय निर्माण झालेले आहेत त्याचं कारण की 1931 साली जी जातगणना झालेली आहे त्याच्यानंतर भारतामध्ये जातगणना झालेलीच नाही. मग असं असताना मग हे मराठा हा समुदाय आहे की ती जात आहे आणि कुणबी हा शेतकरी शेतमजूर आहे, म्हणजे कोण, म्हणजे खरं तर हा गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा असा हा भेद आहे. मग त्याला मग तुम्ही आर्थिक विषमता म्हणायचं आहे फक्त, त्याला सामाजिक शैक्षणिकची जोड द्यायची काय गरज आहे असाही प्रश्न निर्माण केला जातो. आणि मग तो प्रश्न वारंवार निर्माण केला जातो. म्हणूनच जरांगे पाटील यांनी काय केलेलं आहे की सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या जसा तो मागासलेला आहे त्याच्याही आधी तो आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे हे लक्षात घ्या. तो आधी सैन्यामध्ये होता, मराठा बटालियनमध्ये होता, ज्यावेळेला तो लढायला जायचा, जीवाची बाजी लावायचा, त्यावेळेला त्याला उत्पन्न मिळायचं. त्या बटालियनमध्ये काम नसायचं त्यावेळेला तो शेती करायचा. बरं, प्रत्येक आपण जर उत्पन्न म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तो तर विक्रम केलाय महाराष्ट्राने, सगळ्या जगामध्ये कुठंच होत नाही. आणि आपण एकीकडे काय 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलरकडे चाललेलं आहे, आपल्याला तेवढं मोठं महासत्ता व्हायचं आहे. पण ही आर्थिक विषमता जी आहे म्हणजे दरडोई उत्पन्नच काढा तुम्ही. ज्या मुंबईवर हे निघाले सगळे गरजवंत मराठे, त्या मराठ्यांचं उत्पन्न किती, 60,013. हे इतकं कमी असं ॲव्हरेज उत्पन्न आहे, त्याच्याही पेक्षा कमीच आहे. आणि मुंबईकरांचं दरडोई उत्पन्न हे 2.25 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
म्हणजे इतका मोठी विषमता ही सगळी आहे. या विषमतेतून निर्माण झालेले प्रश्न आहे. मग मनोज जरांगे पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या सगळ्याचा एकत्रित विचार करून तुम्ही या मराठा समाजातल्या सगळ्याच मराठ्यांसाठी तुम्ही ओबीसी दाखले द्या, कुणबी दाखले द्या असा जो आग्रह धरलाय त्याचं कारण ते. बरं, आता हे सगळे जे कायदेशीर ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या कायदेशीर गोष्टींमुळं तुम्हाला 50% मर्यादा ओलांडून जाता येणार नाही. जसं मी सुरुवातीला म्हटलं की ते लक्षात घेऊन जरांगे पाटलांनी ते म्हटलेलं आहे. आता त्यांच्या लढ्याला खरंच किती मोठं यश येत आहे. मग आता मधल्या काळामध्ये मंडल आयोगाने काय केलेलं आहे, त्यांनी किती टक्के, 27% दिलेलं आहे, 19% दिलेलं आहे ओबीसींना. मग त्याच्यामध्ये 374 जाती आहेत. मग छगन भुजबळ किंवा वडेट्टीवार किंवा तायवाडे यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये आधीच ओबीसी समाजातल्या अनेक जातींचा अजून समावेश करा अशी आम्ही मागणी करतोय, आणि त्याच्यामध्ये अजून कुणबी जर मराठी आले तर आमचं काय होणार, असे ते प्रश्न करतात आहे. आणि नारायण राणे हे जे काही वारंवार जरांगे पाटलांना उठता बसता जे काही टीका टिप्पणी करत आहेत, त्या नारायण राणे समितीने सांगितलं होतं की 32% मराठा समाज आहे. मग आता हे 13-14 कोटींपैकी 32% म्हणजे केवढा मोठा समाज आहे. आणि त्या समाजामध्ये 10% श्रीमंती सत्ता असेल आणि बाकीचे जर गोरगरीब असतील, म्हणजे ज्यांना अगदी 1931 सालापासून ब्रिटिश काळापासून किंवा महात्मा फुले जसं म्हणाले होते, छत्रपती शाहू महाराज जसे म्हणाले होते की त्या सगळ्या गोरगरीब मराठ्यांचा विचार करणार की नाही, कोणत्याच सरकारने केला नाही. बरं, आता जात गणना केली पाहिजे, अमुक केली पाहिजे. ओबीसी समाजाचे नेते म्हणत आले की आम्हाला इम्पेरिकल डेटा केंद्राने दिला पाहिजे. पण केंद्राने दिला कुठं आहे? केंद्र आयोगावर आयोग नेमतं आहे, आयोगावर आयोग नेमतं आहे. आता ते रोहिणी आयोग नावाचा एक आयोग आहे, त्यांनी शिफारस केलेली राष्ट्रपतींकडं. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातलाच आयोग आहे. त्यांनी देखील अशी शिफारस केलेली की तुम्ही जात गणना तर करा, पण जात गणना करायला भारतीय जनता पार्टी तयार नाही. हे छगन भुजबळांना चांगलं माहिती आहे. अनेकदा त्यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. मग आता पुन्हा जर जात गणना करायची तर आता कसं आहे की आम्हाला ह्या इतक्या घाईघाईने जसा सर्वे हा जसा झाला, जसा सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली जो सर्वे झाला, मग इतक्या दिवसांमध्ये ते होऊ शकलं असतं, परंतु ते करायचं नाही आहे. कारण ते केलं तर अनेक प्रश्न निर्माण होतील. मग आपल्याला जे एक गठ्ठा मतं मिळत आहे की आपण ओबीसी आमच्या DNA मध्ये आहे, मग आम्हाला ते मतं मिळाले पाहिजे, हे सगळं मतांच्या वाटमारीसाठी सगळं चालू आहे. मग आता उद्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने ही घोषणा पुन्हा ये रे माझ्या मागला असं होऊ नये अशीच सगळ्यांची इच्छा आहे. जसं आता राज ठाकरे म्हटलेले आहेत, त्या आंतरवाली सारटीमध्ये जे म्हटले की याचं फक्त सगळे राजकारणी लोक फक्त गाजर दाखवतात आणि तुमच्या म्हणजे मतांसाठी ते सगळं करतात असं जे म्हटलेले, त्यात काही अजिबात तथ्य नाही, असातला काही भाग नाही. आजही राज ठाकरे म्हटलेले, ते म्हटलेले की हा प्रश्न केंद्राच्या हातामध्ये. मग आता केंद्र म्हणजे आता 5 वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले, काही बोलले नाही. आणि आता तर त्यांनी काय अलीकडच्या काळात सगळे दौरेच रद्द करून टाकले. कारण की आता हा एकदा ठराव मंजूर झाला मराठा आरक्षणाचा, भरत जरांगे पाटलांना थोडंसं साईड ट्रॅक करून ठराव मंजूर करून टाकला की मग इकडं भाषणामध्ये जोरदारात बोलायला रिकामी होऊन जाणार की महाराष्ट्रामध्ये आम्ही सामाजिक समता आणतोय वगैरे वगैरे, आम्ही सगळा कसा विचार केलेला आहे, हे असं होणार. आणि हा प्रश्न जर असाच भिजत राहिला तर या आर्थिक विषमता असेल, सामाजिक शैक्षणिक विषमता ही पुन्हा पुन्हा टोकाला जाईल आणि महाराष्ट्राची पुन्हा जरांगे पाटील म्हणतात तशी लंका होऊ नये, हे एवढीच इच्छा. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.